पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. संगसज्जनाचा, उच्चारनामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोच ज्ञान लाहे गुरुकृपे. लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. प्रस्तुत कीर्तनटोपी सभेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबराय म्हणतायत, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी. मग हा साधक म्हणजे काय, उदास म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय? तर साधक म्हणजे ज्याच्या चित्तातून मल आणि विक्षेप दोन्ही निघून गेलेत आणि ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे. आणि हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, जो साधन चतुष्टयुक्त आहे, तो साधक असतो. मल, विक्षेप आणि अज्ञानाचं आवरण. मल म्हणजे तुमची अजून निषिद्ध कर्माकडे ओढ आहे, तुम्हाला पाप कर्म करावीशी वाटतात. यावरून सिद्ध होतं की तुमच्या अंतःकरणात मल आहे. विक्षेप म्हणजे तुमच्या चित्ताची चंचलता. अजूनही चित्त आत्मस्वरूपी स्थिर होत नाही, ते सारखं बाहेर धावतंय, विषयाकडं बहिर्मुख धावतंय, चंचल आहे. चित्ताच्या चंचलतेवरून विक्षेप लक्षात येतो. आणि अज्ञानाचं आवरण देहादिकाच्या संसाराच्या ठिकाणी मी देह आणि देहसंबंधीनं माझं हे तुमच्यात असेल तर तुमच्या चित्तात अज्ञानाचं आवरण आहे हे सिद्ध होतं. आणि मग गेल्या जन्मात किंवा या जन्मात निष्काम कर्मानं मल जातो. गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील उपासनेने, नामस्मरणाने विक्षेप जातो. आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीने अज्ञानाचं आवरण जातं. असं विचारसागर सुचवतो. विचारसागर म्हणतो, विहित कर्म निष्काम भावनेने केले, मल जातो. निष्काम हरिनाम घेतलं,
अर्थात उपासना केली विक्षेप जातो. ठीक आहे, पण एका हरिनामानं ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात की एका हरिनामानं मलही जातो आणि विक्षेपही जातो. नाथ महाराज लिहित आहेत, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे, होता ती शकून बरवे लाभांचे. तुकोबाराय. विचारसागर मल आणि विक्षेप घालवण्यासाठी असं सुचवतो की विहित कर्म निष्काम भावनेने करा, निष्काम भावनेने हरिनाम घ्या, मल विक्षेप जाईल. ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात नुसते हरिनामानं, नाथ महाराज सांगतात नुसते हरिनामानं तुमचा मलही जातो विक्षेपही जातो. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त. हरिनामानं चित्त निर्मळ होतं म्हणजे तुमचा मल गेला. नामे होईजे विरक्त, हरिनामानं विवेक वैराग्य आलं. नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. हरिनामानं तुम्ही गुणातीत झाले, मुक्त झाले, अज्ञानाचं आवरणही गेलं. नाम घेता मन निवे, निरंतर हरिनामानं तापलेलं मन निवतं. मन हे मूळचं चंचल आहे, हॉट आहे, बहिर्मुख धाव आहे, उकळतं आहे मन. नामानं ते निवतं आणि अंतर्मुख होतं. मनाचं हे निवणं म्हणजेच मनाचा विक्षेप जाणं. मग बघा बरं, एका हरिनामानं काय काय घडलंय. एका हरिनामानं मलही गेलाय, विक्षेपही गेलाय आणि अज्ञानाचं आवरणही गेलंय. पण ठीक आहे, विचारसागर असं सुचवतो, हरकत नाही. विहित कर्म निष्काम भावनेने करा, मल जातो. ज्ञानोबाराय लिहित आहेत, तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, यम तीर्थे जान निर्मळे सत्कर्मची. तीर्थाने अंगावरचा बाहेरचा मळ जातो, निष्काम कर्मानं मनातील मळ जातो. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. कर्मानं अंतकरण उजळ होतं, अर्थात मल निघून जातो, पाप आणि पाप वासना निघून जाते, निषिद्ध कर्माची ओढ निघून जाते. निष्काम कर्मानं मल जातो. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. ज्ञानोबाराय, मनाची शुद्धी करायची, मल घालवायचा आहे, तर कर्माचा आळस करू नका, निष्काम भावनेने कर्म करा, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, मनाची शुद्धी होईल. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. विहित कर्म, आपल्या वाटेला आलेली विहित कर्म निष्काम भावनेने करा, ईश्वरार्पण बुद्धीने करा, भगवंताची पूजा म्हणून करा. या निष्काम कर्मानं तुमचा मल जातो. आणि म्हणून विचारसागर सुचवतो की गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील निष्काम कर्मानं मल जातो. गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील उपासनेनं अर्थात हरिनामानं तुमचा विक्षेप जातो. तर या दोन्ही गोष्टी ज्ञानोबा तुकोबाराय सुचवतात, नुसते हरिनामानच जातात. नाथ महाराजही सुचवतात, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्रवे, होता ती शकून बरवे लाभांची. मल, विक्षेप, अज्ञानाचं आवरण या तिन्ही गोष्टी नुसत्या हरिनामानच जातात, नुसत्या हरिनामानच जातात.
असो, पुढे चला. आपला विषय हा होता की साधक कुणाला म्हणावं. तर ज्याच्या चित्तातील मल आणि विक्षेप गेलाय आणि आता ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे आणि जो साधन चतुष्ट युक्त आहे तो साधक असतो. हे साधन चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4 भागात विभागलेलं आहे, म्हणून साधन चतुष्टय. ही 4 साधन आहेत आत्मज्ञान किंवा मुक्तीच्या प्राप्तीची, म्हणून साधन चतुष्टय 4 भाग आहेत. नंबर 1 विवेक, नंबर 2 वैराग्य, नंबर 3 शमाधी षटक आणि नंबर 4 मुमुक्षुत्व. या 4ही गोष्टीला मिळून साधन चतुष्टय म्हणतात. आणि ज्या मनुष्याजवळ हे साधन चतुष्टय आहे, ज्याचे मल आणि विक्षेप गेलेत आणि ज्याच्याजवळ हा साधन चतुष्टय आहे तो साधक असतो. साधकालाच मुमुक्षु म्हणतात, साधकालाच जिज्ञासूही म्हणतात. अर्थात ज्याच्याजवळ साधन चतुष्टय आहे तो साधक. विवेक, वैराग्य, शमाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी म्हणजे साधन चतुष्टय. हा विवेक म्हणजे काय? तर परमात्मा अविनाशी आहे आणि संपूर्ण विश्व नाशिवंत आहे. संपूर्ण विश्व नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे विवेक जागृती. वैराग्य म्हणजे काय? अहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, भोगावे असे न रुचे मना माझी. ज्ञानोबा आहे. अहिक आणि पारित्रीचे इहलोकापासून परलोकापर्यंत, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व गोष्टी, सगळे भोग अनुकूल आहेत, पण अनुकूल असूनही त्या भोगांचा तिटकारा यावा, ते भोग भोगण्याची इच्छा नसावी, याला वैराग्य म्हणतात. अहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे असे न रुचे मना माझी. या विश्वातील सगळे भोग तुमच्या पायावर लोळत आहेत, परंतु ते भोग तुच्छ वाटावेत, ते भोग भोगण्याची इच्छा नसावी, ही वैराग्य असतं. आणि म्हणून इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळे भोग प्राप्त आहेत, पण प्राप्त असूनही ते भोगण्याची रुची नाही, ते भोगावेसे न वाटणे, हे वैराग्य. सोन्याचे निखळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. सोन्याचे निखळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी. सोने रुपये अमामृतिके समान, मानिक पाषाण खडे जैसे. तो खूप बरा आहे. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असुने आत्ताच गेले. कुत्रं जर वकलं तर त्याची उलटी अतिशय किळसवाणी वाटते, त्याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. तर कुत्र्यानं केलेली उलटी जितकी किळसवाणी वाटते, तितके त्रैलोक्यातील भोग आणि साधन सामुग्री तुम्हाला तुच्छ वाटावी. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनिया सुने आत्ताच गेले. कुत्र वकले, ताजं वकले, त्याचं वकलेलं मटेरियल जितकं तुच्छ आणि किळसवानं वाटतं, तितके त्रैलोक्यातील भोग तुच्छ किळसवाने वाटावेत, हे वैराग्य आहे. त्रैलोक्यातील सगळे भोग पायावर लोळत आहेत, उपलब्ध आहेत, पण उपलब्ध असूनही ते भोग भोगावेत अशी इच्छा न राहणं, हे वैराग्य आहे. आणि विवेक असेल तरच जीवनात वैराग्य येतं. विवेकातून वैराग्य, विवेकासहित वैराग्याचं बळ, ही साधनं एकमेकाला पूरक आहेत. पहिलं दुसऱ्याला, दुसरं तिसऱ्याला, तिसरं चौथ्याला. पहिलं नसेल तर दुसरं येत नाही, दुसरं नसेल तिसरं येत नाही.
आणि म्हणून विवेक असेल तरच वैराग्य येतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक वैराग्य. तिसरं शमाधी षटक. षटक म्हणजे 6, याचे 6 भाग आहेत. शमाधी षटक. शम दम. शम म्हणजे अंतकरण निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. विषयातून अंतकरण आणि इंद्रिय माघारी खेचून आणायचे आणि आत्मस्वरूपी स्थिर करायचे, ज्याला आपण प्रत्याहारही म्हणतो. अंतकरण निग्रह हा शम आहे, इंद्रिय निग्रह हा दम आहे. नंतर श्रद्धा. भगवंत, श्रीगुरु आणि श्रीगुरूनं दिलेलं महावाक्य याच्यावर नितांत विश्वास असणं ही श्रद्धा आहे. देवाचं नाव, श्रीगुरु आणि श्रीगुरूचा मंत्र या सगळ्या गोष्टीवर नितांत विश्वास असणं ही श्रद्धा आहे. नंतर उपरम. घरदार, बायका, मुलं, शेतीबाडी, पैसा अदला या सगळ्या गोष्टीचा विधीपूर्वक त्याग करणे ही उपरम किंवा उपरती किंवा याला संन्यासही म्हणतात. विधीपूर्वक संपूर्ण संसाराचा आणि बायका मुलाचा त्याग हे उपरम. 4 झाले. 5वं तितिक्षा. जीवन जगत असताना सुख दुःख, थंडी, ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक या गोष्टी पीडा देतात. तर या पीडेपासून होणारं दुःख बिनबोभाट सहन करणं, कुठलाही खेद न मानता सहन करणं, कुठलाही क्लेश न मानता सहन करणं ही तितिक्षा आहे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता, सर्वतोपरी सगळ्या प्रकारची सहनशीलता. आणि 6वं आहे एक समाधान राहिलं. समाधान. तर समाधान म्हणजे मनाची, चित्ताची एकाग्रता. चित्त आत्मस्वरूपी कायमचं स्थिर करून ठेवणे. वरी आकाश कोसळो या पृथ्वी खाली विरो. चित्ताची एकाग्र अवस्था, चित्त आत्मस्वरूपी कायमचं स्थिर करून ठेवणं, चित्ताची एक अविचल अवस्था हे समाधान आहे. आणि शेवटचं 6वं आहे मुमुक्षुत्व. ब्रह्म अर्थात भगवत प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात. भगवत प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. तर शमाधी षटकात 6 गोष्टी आल्या. शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा आणि उपरम हे शमाधी षटक. हे 6 झालं. हा 3रा भाग झाला. आणि 4था जो शेवटचा भाग आहे ते मुमुक्षुत्व आहे. तर मुमुक्षुत्व म्हणजे भगवंत आणि मोक्ष यांच्या प्राप्तीची तीव्र इच्छा. भगवत प्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती. भगवत प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असणे म्हणजे मुमुक्षुत्व. तर ज्या व्यक्तीजवळ ही 4 साधनं आहेत, 4 साधनांना युक्त आहे, तो साधक असतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. तर समाधी षटकात 6 गोष्टी आल्या. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा या 6 गोष्टी म्हणजे समाधी षटक. विवेक वैराग्य 2 झाले, समाधी षटक 3 झाले आणि मुमुक्षुत्व 4थं आहे. तर ज्याच्याजवळ ही साधनं आहेत, ही 4 साधनं, ज्याचा मल आणि विक्षेप गेलाय,
ज्याचा मल आणि विक्षेप गेलाय, आता फक्त अज्ञानाचं आवरण राहिले. आणि ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो या साधनानं, या 4 साधनानं युक्त आहे, साधन चतुष्टय युक्त आहे, तो मुमुक्षु असतो. जो साधन चतुष्टय युक्त आहे तो मुमुक्ष असतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी, ही 4 साधनं ज्याच्याजवळ आहेत तो साधक, तोच मुमुक्षु, तोच जिज्ञासू. आणि मग प्रत्येकाने विचार करावा की आपण या अटीमध्ये बसतो का, आणि मग आपण साधक आहोत का. आपल्यापाशी विवेक वैराग्य आहे का, नाही तर आपण साधक नाही आहेत. मी कीर्तन करायला बोलतोय, प्रवचन करायला बोलतोय, परमार्थ करणाऱ्याला बोलतोय, आम्ही स्वतःला साधक म्हणून घेतो. तुकोबाराय साधक कोणाला म्हणतायत? ज्याचा मलविक्षेप गेलाय आणि फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे, आणि ते घालवण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे तो साधक. मग साधन चतुष्टय म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याच्याजवळ समाधी षटक आहे. हे समाधी षटक म्हणजे शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा या 6 गोष्टी आहेत. आणि शेवटचा 4था जो मुमुक्ष आहे, अर्थात ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे. बघा विचार करून, ह्या 6 गोष्टी समाधी षटकाच्या आणि उरलेल्या 3, हे सगळं तुमच्यापाशी आहे का? तुमच्याजवळ विवेक वैराग्य आहे का? एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असते. मग ही अवस्था आपल्या जीवनात आली का? तुम्हाला फक्त भगवंताचं नाम आवडतं का कीर्तन करून पैसे घ्यायला आवडतं? ज्याच्या त्याने विचार करावा. मला कोणाची टिंगल करायची नाही, मला फक्त वास्तव मांडायचे, वास्तव मांडायचे. वैराग्याची काय व्याख्या आहे? सोन्याचे निखळ, मातीचे डिखळ, सरिसेची मानी. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हे वैराग्य. मग तुम्ही कीर्तन करता ते भगवत प्राप्तीसाठी का पैशासाठी? आपल्याजवळ विवेक वैराग्य आहे का? नसेल तर आम्ही स्वतःला साधक का म्हणून घ्यावं? आमच्यापाशी समाधी षटक आहे का? नसेल तर आम्ही साधक का म्हणून घ्यावं? आमच्यापाशी शमदम म्हणजे अंतकरण निग्रह, इंद्रिय निग्रह आहे का? आमच्यापाशी श्रद्धा आहे का? आमच्यापाशी समाधान आहे का? आमच्यापाशी उपरम आहे का? हा उपरम तर फार भयानक आहे. उपरम म्हणजे संन्यासच, उपरती. विधियुक्त संसारिक वस्तूचा आणि बायका मुलाचा या सर्व ग्रहाधिकाचा त्याग, बायका मुलाचा, ग्रहाचा, संपत्तीचा त्याग केलाय नाही म्हणजे उपरम नाही आहे. मग विचारसागर हे जे समाधी षटक किंवा साधन चतुष्टय सुचवतो त्या अटीत आम्ही बसतो का? जो या 4 अटीत बसतो साधन चतुष्टयाच्या समाधी षटकासहित तो साधक असतो. या अटीत आम्ही बसतो का? आणि नसल बसत तो आम्ही साधक नाही आहेत. मग साधक नाही आहे म्हणजे जिज्ञासू नाही आहे. आम्ही जिज्ञासू नाहीत, मुक्तही नाही आहेत. उरले 2 मग, विषय आणि पामर. उरले 2च, विषय आणि पामर. आम्ही विषय आहोत का पामर आहोत हे ज्याचं त्याने तपासून पाहावं. आता मी पामर तर म्हणणार नाही, कारण ज्याची निषिद्ध कर्माकडे, पाप कर्माकडे ओढ आहे तो पामर आहे. पण विषयी या गटात आम्ही नक्की बसू. थोडा देवही आवडतो आणि भरपूर भोगही आवडतात. थोडा देव थोडे भोग असं नाही म्हणत मी,
थोडा देव आवडतो, भरपूर भोग आवडतात. हा वर्ग विषयीचा असतो. म्हणून आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, आम्ही पारमार्थिक विषयीच आहोत, विषयीच आहोत, जिज्ञासू नाही. जिज्ञासू म्हणजेच मुमुक्षू आणि साधक. म्हणून आम्ही साधक नाहीत, जिज्ञासू नाहीत, मुमुक्षू नाहीत. आम्ही आहेत तो विषय. पामर म्हणणार नाही, मी पामर नाही म्हणणार, एवढ्या खाली नाही जाणार, पण आम्ही निश्चित विषयी आहोत. कारण साधन चतुष्टयात आम्ही बसतच नाही. तो शमदम नाही आहे, विवेक वैराग्य नाही आहे, उपरती नाही आहे. उपरतीचा काय अर्थ केला आहे? घरदार, बायका, मुलं, संसारिक वस्तू याचा विधियुक्त त्याग. म्हणजे उपरती म्हणजे संन्यासच. किती कीर्तनकाराने संन्यास घेतला, बायका मुलाचा त्याग केला, धनाचा त्याग केला, घराचा त्याग केला आणि देवाच्या मागे लागलाय. कीर्तनाच्या तारखा घ्यायला आमच्या उड्या पडतात, मला करतात कीर्तनाच्या तारखाला. का? तर कीर्तन केल्यावर पैसा मिळतो. मग समोरच्या माणसं म्हणले, आता यावर्षी 360 दिवसात तुम्ही समजा 250 कीर्तन केले. 360 दिवसात 250 कीर्तन केली. तोंडावर पळू गाड्या घेऊ धावले, कीर्तनं केली आम्ही. या 250 कीर्तनातून 5,000, 10,000, 15,000, 20,000 अशी कमाई केली. पण पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी ज्यांनी बोलवले ते लोक पुढच्या वर्षी म्हणाले, आम्ही तुम्हाला आता कीर्तनाची तारीख देणार आहेत, पण यावर्षी कीर्तन सगळे फुकट, पैसा देणार नाहीत. गेल्या वर्षी 250 कीर्तन केली वर्षात, तर यावर्षी तुम्ही फुकट 250 कीर्तन करताल का? तोंडावर पडूस तर पळताल का? 250 नाही, तुम्ही एकही कीर्तन करणार नाहीत, एकही कीर्तन करणार नाही. आज कीर्तनकार कीर्तन करतोय ते केवळ पैशाच्या लालसेनं. समाज प्रबोधन आणि देवाची प्राप्ती हे नंबर 2ला आहे, किंवा नसल बी. आणि म्हणून परमार्थात आम्ही कुठे आहोत हे आमचं आम्ही तपासून पाहावं. माइलस्टोन्स, जसं लहान मूल रांगतंय, पुढं सरकतंय, उलतं पालतं होतंय, मग कशाला धरून उभा राहतंय, पाय टाकतंय, हळूहळू बोलू लागतंय, मग धुमधुम पळू लागतंय. ही लहान मुलाची जी वाढ आहे याला माइलस्टोन्स म्हणतात आमच्या वैद्यकीय भाषेत. टप्प्याटप्प्यात ते बाळ वाढत असतं, एक एक गुण त्यात, एक एक कला त्यात येत असते. परमार्थातही माइलस्टोन्स असावेत. विवेक असावा, त्यातून वैराग्य यावं, भगवत नामाची आवड असावी, मुक्ती मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असावी. या गोष्टी टप्प्याटप्प्यात यावात तर आम्ही परमार्थिक. आणि म्हणून साधक, उदास आणि उपाधी हे 3 शब्द पहिल्या चरणात आलेत. महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक हा उदास असावा आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी नसावी. तर मी प्रश्न असा मांडला होता की साधक, उदास आणि उपाधी या 3 शब्दाचे अर्थ काय? त्यातला साधक आपण पाहिलाय की साधक कुणाला म्हणावं? तर ज्या पुरुषाने निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने आपले मल आणि विक्षेप घातलेत आणि ज्याच्याजवळ फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे, हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, अर्थात ज्याच्याजवळ विवेक वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व आहे, असाच मनुष्य साधक असतो. असाच मनुष्य साधक असतो. आणि या साधकाची दशा उदास असावी. साधक हा उदास असावा. उदास म्हणजे नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग. याचा इंग्रजी सरळ अर्थ होतो नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग. इन एनिथिंग
एक्सेप्ट हरिनाम. नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग एक्सेप्ट हरिनाम. हरिनामाशिवाय ज्याला इतर काहीच गोड लागत नाही, काहीच गोड लागत नाही, आपला देहसुद्धा गोड लागत नाही, संसार तो सोडा, देहही गोड लागत नाही, हे उदासपणा असते. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच उदासपण आणि हेच वैराग्य आहे. आणि म्हणून उदास या शब्दाचा सरळ अर्थ होतो विरक्त. उदास म्हणजे विरक्त, अर्थात उदास म्हणजे वैराग्य. आणि वैराग्य तोपर्यंत तुमच्या जीवनात येत नाही की जोपर्यंत तुम्हाला संसाराची अनित्यता कळत नाही. तुम्ही किती कीर्तन प्रवचन, किती परमार्थ करा, या देहाची, या संसाराची अनित्यता कळत नाही, अर्थात विवेक जागृती नाही आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात वैराग्य येत नाही. ज्ञानोबाने साक्ष देत आहेत. म्हणून जवरी पार्था विवेकू न उधवी माता, तब अंतू नाही अश्वत्था बहुरूपाया. जोपर्यंत विवेक वर माथा काढत नाही तोपर्यंत या संसाराला अंत नाही. जबवरी पार्था विवेकू न उधवी माथा, तब अंतू नाही अश्वत्था बहुरूपाया. जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत संसाराला शेवट नाही. मग हा विवेक काय आपण पाहिले? पूर्ण जगत, पूर्ण विश्व नाशवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे. तो परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय हा विवेक असतो. आणि विवेक जागा झाला तरच वैराग्य येतं. आणि विवेक तेव्हाच जागा होतो ज्यावेळेस तुम्हाला या देहाची, या संसाराची अनित्यता कळते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटची सांडोनी जाय जियापरी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखाद्या माणसाला जेवायला बसवले आणि तो तोंडात घास घालणार, तेवढ्यात कानात पटकन कोणतरी येऊन सांगितले खाऊ नको, या अन्नात विष कालवले, खाल्लं तर मरशील. तो मनुष्य काय करेल? ते ताटाची सांडोनी जाय जियापरी, या ताटात या अन्नात विष कालवले, खाल्लं तर तू मरशील असं अचानक कानात सांगितलंय. हातात घेतलेला घास खाली टाकून देईन, ते ताट उलथं पालथं करील आणि निघून जाईल. सोडून नाही, उलथं पालथं करून निघून जाईल. ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. विषानं भरलेलं ताट जर खाल्लं तर ते माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं हा संसार अनित्य, माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य हा संसारही उलथा पालथा करून निघून जातो. आणि अशा माणसाच्या पाठीमागं वैराग्य लंडासारखं लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. संसार मारक आहे, संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा अंश आहे म्हणून मी अनित्य आहे. संसार मारक आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मारक आहे. संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. आपल्या देहाची, या संसाराची अनित्यता कळावी. आणि ज्या दिवशी आपल्या देहाची आणि संसाराची अनित्यता कळते त्या दिवशी हा संसार तुम्ही विषाने भरलेल्या ताटासारखा उलथापालथा करून निघून जाता आणि देवाच्या मागे लागता. आणि संसाराची अनित्यता कळाली रे कळाली की विरक्ती आपोआप चालून तुमच्या जीवनात येते. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. लंडासारखं वैराग्य मागे लागतं, त्याला काठीने हाणलं तरी निघून जात नाही, ते बळच लंडासारखं मागे लागतं. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. कधी? संसार या समजता जाणीजे जे अनित्यता. संसार अनित्य,
मी संसाराचा अंशमन, मी अनित्य, संसार मर काय, मी संसाराचा अंशमन, मी मर काय, हा संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय, जन्माला घालतोय, ही संसाराची अनित्यता आहे. ही अनित्यता कळाली संसाराची की तुम्ही संसाराबद्दल उदास होता, देवाच्या दिशेने धावता, तुमच्या जीवनात वैराग्य आपोआप चालून येतं. आणि मग त्यावेळेस तुम्हाला काही आवडत नाही, सगळं मातीमोल वाटतं. आवडतो तो फक्त एकटा देव आणि देवाचं नाव, आणि हे वैराग्य असते. म्हणून जोपर्यंत विवेक जागृती नाही, जोपर्यंत विवेक जागृती नाही, तोपर्यंत वैराग्य जीवनात येतच नाही. आणि आलंय ते दाटमोठे असते. स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य असले वैराग्य दाटमोठे असतात, कारण विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. विवेक हा वैराग्याचं बळ आहे. विवेकासहित वैराग्याचं बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य टिकाव यासाठी त्याला विवेकाचं बळ लागतं. आणि हे वैराग्य जीवनात येणं म्हणजे उदास. या देहाची, या संसाराची, धन दौलत, बायका मुलं, या सगळ्यांची आसक्ती निघून जाणं. आपला देह, आपला संसार, धन दौलत, बायका मुलं, काही न आवडणं, फक्त एकटा देवच आवडणं, हे वैराग्य. आणि असं वैराग्य जीवनात येणं हा उदासपणा आहे. आणि साधक असा उदास असावा. साधकाला तुकोबाराच्या भाषेत बोलायचं झालं तर विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे धन जन माता पिता. साधकाला धन जन माता पिता, पैसा आदला काही 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 आवडत नाही, फक्त एकटा नारायण, नारायणाचं नाव आवडतं. अशी अवस्था जीवनात येणे म्हणजे वैराग्य. आणि असं वैराग्य जीवनात येणं म्हणजे उदास अवस्था, उदास दशा. हनुमान महाराज लिहितात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. मग तुम्ही आम्ही कीर्तनकार स्वतःला साधक म्हणून घेतो, तर असं वैराग्य आमच्या जीवनात आहे का? एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि आमची आवड तर अजून कीर्तन करून पैसा घेण्यातच आहे. कीर्तन करून पैसा घेणं याला मी नावं ठेवत नाही. मी कीर्तन करतो, कीर्तन केल्यानंतर मीही पैसा घेतो, मी नाही म्हणत नाही. मी तुमच्यातलाच आहे, मी नाही त्यातली ते टिंब तसं, मी तुमच्यातलाच आहे. पण फार फार तर गाडी भाडं अपेक्षित आहे. जायचं गाडी भाडं, वरून स्वेच्छेने धापात दिले ते घ्यायचे, नाही तर गुपचूप आपलं जाहीर म्हणायचं, निघून यायचं. त्यात सौदा नको. हां, लक्षामध्ये कथेचा विक्रा, कथा विकली तर मातेशी संग केल्याचा पाप लागतो, तो चांडाळ असतो. कन्या गो कथेचा विक्रा, तोची चांडाळ खरा ते न्याय. गाय दावणीला मरू दे, गाय विकू नये. मुलीचा हुंडा घेऊ नये, मुलगी विकू नये. आणि कथा विकू नये. कन्या गो कथेचा विक्रा. कथा विकू नका, कथा करून दक्षिणा घ्या. कथा विकू नका, कथेचा सौदा करू नका. रामायण करायचं आहे, श्रीमद भागवत करायचं आहे, मी 2.5 लाख घेईल, 3 लाख घेईल, 4 लाख घेईल, हा सौदा झाला. कीर्तन करायचं आहे, आधीच म्हणायचं लांबचा प्रवास आहे, मोठी गाडी आहे, ड्रायव्हर आहे, मी 20,000 घेईल, मी 25,000 घेईल. ही कथा विकली. जिथं सौदा आहे तिथं विक्री असते. आधीच किती पैसे द्याल तर मी कीर्तनला येतो, हा सौदा आहे. सौदा आहे ती विक्री आहे. कथा विकू नका, सौदा करू नका. दक्षिणेच्या रूपात जे काय देतील ते घ्या. कीर्तनाची तारीख मागितली, येस म्हणायचं, तारीख द्यायची, जायचं, कीर्तन करायचं. जे पाकिट देतील ते खिशात घालायचं आणि यायचं. 500 देऊ, 1000 देऊ, 2000 देऊ, नाही तर 100 रुपये देऊ. मला वाटतं तुम्हाला दोष लागणार नाही असं केलं तर. जरी तुकोबारा म्हणले कथा करून घेती देती, तुका म्हणे नरका जाती. मान्य, हे तुकोबाराचे विधान तर पाळायलाच पाहिजे. पण हे पाळलं तर कीर्तन परमार्थ बंद पडेल. हे चालू ठेवण्यासाठी, परमार्थ चालू ठेवण्यासाठी आम्हाला काळजावर दगड ठेवून तुकोबारांचे काही अभंग बाजूला काढून ठेवावे लागतात. नाविलाज आहे. समाजाला मार्गदर्शन तर आवश्यक आहे.
पैसा नाही घ्यावा तर जावा कशाने, खावा काय, प्यावा काय, गाडी भाडं, गाडी विकत घ्यायची, ड्रायव्हर, अमकं डमकं अनेक भानगडी असतात. थोडाफार पैसा लागेलच. तुकोबाराची माफी मागून आम्ही थोडी ढिलाई मागून घेऊ, पण त्यामध्ये कीर्तनाला ये म्हणलं की तारीख द्यायची, शब्दही बोलायचा नाही, येस म्हणायचं, कीर्तन करायचं, निघताना पाकिट खिशात टाकायचं आणि जाहीर म्हणायचं. मग तो 500 देऊ, 1000 देऊ, काही देऊ. घरी यायचं, ते पाकिट आपल्या गल्ल्यात टाकायचं, किती पैसे दिले हे सुद्धा बघायचं नाही, पाकिटच उघडायचं नाही, वाईटच वाटत नाही. आम्ही वाटतच पाकिट उघडतो ना, तर तिथं जवळच पाकिट उघडतो. 1000 दिले राव आणि 2000 दिले राव आणि एवढं असतं का, फलानं बिस्तानं उगं 10,000 देऊ नाही का, देतील ते खिशात टाका या आणि ते पाकिट आपल्या घरच्या गल्ल्यात टाका, किती त्या पाकिटात बघूच नका. मला वाटतं थोडाफार दोष कमी होईल किंवा लागायचा नाही. तुकोबाराची माफी मागून आम्ही चलू पुढे. साधक म्हणून घेता तर जीवनात वैराग्य येऊ द्या. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. मला कोणाची कीर्तनकाराची वगैरे टिंगल करायची नाही. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तन प्रवचन करून पैसे घेतो, मी गुन्हेगार आहे, मी घेतो, मी कुठं नाही म्हणतो, पण मी कधी सौदा करत नाही. कीर्तनाला तारीख मागितली, प्रवचनाला तारीख मागितली, यस म्हणायचं, द्यायची, जायचं, प्रवचन कीर्तन करायचं, पाकिट दिली तर खिशात घालायचं, आणलेल्या पाकिटात किती पैसे अजिबात बघायचे नाही, आपल्या घरच्या गल्ल्यात टाकून द्यायचं. अज्ञानात आनंद आपण गृहीत धरायचं. 100 दिले, 500 दिले, 1000 दिले, 10,000 काय दिलं असेल दिलं, अज्ञानात आनंद. पाकिटात किती पैसे बघायचेच नाही, दुःख होत नाही. बघू नका, देतील ते घ्या आणि या, घेऊच नका असं मी म्हणत नाही, कारण परमार्थ बंद पडेल. आता तुम्हाला बीडून मुंबईला जायचं, नागपूरला जायचं, 500-600 किलोमीटर धावायचं आहे, कशाने जाणार, कशाने येणार, काय खाणार, 3 दिवस मोडतात. घरी बायकापर्यंत काय खायचं का, वाऱ्याकडे तोंड करायचं का, लागलच ते. पण देतील ते घ्या आणि या, दक्षिणा म्हणून घेऊन या, प्रसाद म्हणून घेऊन या, त्यात सौदा करू नका. कन्यागो कथेचा विक्रा, कथा विक्री काढू नका. चांडाळ तो खरा तेने न्याय. पुण्याचा विक्रा, पुण्याची विक्री करू नका. मातीशी गमन म्हटले तुकोबारायने. कथा विकली तर आईसोबत गेल्याचं पाप लागतं, हे तुकोबारायचं विधान आहे, माझं नाही. आणि मग कीर्तन प्रवचन करून घ्यायचं, घ्या घ्या, जरूर घ्या, सोडू नका. पण देतील ते घ्या आणि त्यात किती दिले हे बघू नका, आणून घरच्या गल्ल्यात टाकून द्या. दोष किंवा पाप कमी लागेल किंवा लागायचा नाही. आपली तापडी गुळाची पापडी तोबा करून तुकोबारा ज्ञानोबाची माफी मागून आपण चालू देऊ पुढं. मग साधक हा उदास असावा, विरक्त असावा. आणि साधकाच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी. अभंगाच्या पहिल्या चरणात 3 गोष्टी आल्यात. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. साधक कोण आपण पाहिलं, साधकाची दशा उदास असावी हे आपण पाहिलं, आणि या साधकाच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी. आता ही उपाधी म्हणजे काय, तर उपाधी अतिशय ब्रॉड शब्द आहे, व्यापक शब्द आहे, त्याचे अनेक अर्थ होत आहेत. तर उपाधी म्हणजे अंतर आणि बाह्य असे 2 विभाग केले तुकोबाराने. अंतर्बाह्य नसावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. तर उपाधी या शब्दाचा सरळ अर्थ होतो अडचण, बाधा, अडथळे, पीडा. अडचण, बाधा, अडथळे, पीडा या सगळ्या गोष्टीला उपाधी म्हणतात. एक इंग्लिश शास्त्रज्ञ म्हणतो आधी, व्याधी आणि उपाधी या 3 गोष्टीची व्याख्या करताना तो लिहितो, आधी म्हणजे मेंटल टॉर्चर, व्याधी म्हणजे फिजिकल टॉर्चर, आणि उपाधी म्हणजे सोशियल और नॅचरल टॉर्चर. आणि या सगळ्याला डिफिकल्टीज म्हटलं आहे त्याने. म्हणजे मनाच्या डिफिकल्टी ही आधी, शरीराची डिफिकल्टी ही व्याधी, आणि नैसर्गिक डिफिकल्टी ही उपाधी. मनात चिंता आहे ती आधी आहे, शरीराला रोग आहेत ती व्याधी आहे, आणि नैसर्गिक गोष्टी काही जन्मताच तुम्हाला प्राप्त आहेत की ज्या भगवत प्राप्तीला आडव्या येतात ती उपाधी आहे. आणि म्हणून संसारात असो की परमार्थात असो,
संसार परिपूर्णतेने करायला किंवा परमार्थ परिपूर्णतेने करायला जे अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्या उपाधी असतात. आणि ते अंतर्बाह्य आहेत. आंतर उपाधी काय काय आहेत? तर तुकोबाराय म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या अंतर उपाधी आहेत. आणि बाह्य उपाधी सुख, दुःख, दंभ, विषय वासना, मान अपमान आणि संसारातील नाना प्रकारची आकर्षणं या बाह्य उपाधी आहेत. या उपाधी तुम्ही टाळा. उपाधी नसाव्यात. जसं कधी म्हैस आहे, तिच्या गळ्यात लोड न बांधलं, ते लाकूड बांधलं असतं, ती पळती म्हणून. म्हशीच्या गळ्यात लोड न बांधलं, तिला पळता येत नाही, तर तिला पळायला अडचण आली, यामुळे लोडणं तिच्यासाठी उपाधी झालं. तसं संसारात गरिबी आली, दुखणं आलं, ही गरिबी दुखणं संसारासाठी उपाधी आहे. तसं परमार्थात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे परमार्थाला आडवे आले, भगवत प्राप्तीला आडवे आले. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या परमार्थातील उपाधी आहेत. आपल्या कार्याला, संसारिक असो की परमार्थिक असो, संसारिक किंवा परमार्थिक कार्याला ज्या अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्या उपाधी. आणि म्हणून अंतर्बाह्य उपाधी नसाव्यात. अंतर उपाधी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या अंतर उपाधी, सुख, दुःख, पीडा, दंभ, विषय वासना, मान अपमान, नाना प्रकारची संसारिक आकर्षणं या बाह्य उपाधी. तर या दोन्ही उपाधी, अंतर्बाह्य उपाधी साधकाच्या जीवनात नसाव्यात, तर त्याचा परमार्थ कडीला जातो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास